महेश्वर तिवारीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। महेश्वर तिवारी आयोजित महायुती पुरस्कृत भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 1 या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील होणारा आजचा पहिला सामना येतो रायझिंग स्टार गणेशवे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पावस या दोन संघांच्या मध्ये या दिवसातील पहिली लढत होणार आहे। नाणेफेक झालेली आहे। आजच्या दिवसातील होणारा पहिला सामना असणार आहे तो रायझिंग स्टार गणेशवे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पावस। नाणेफेक झालेले, नाणेफेकीचा कौल अहमदी ग्रीन स्टार पावसच्या बाजूने झुकलेला आहे। महेश्वर तिवारी आयोजित महायुती पुरस्कृत भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार पर्व क्रमांक 1 असणार आणि या आजचा दुसरा दिवस असणार आहे आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगणार आहे तो रायझिंग स्टार गणेशवे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पावस। नाणेफेक जिंकून अहमदी ग्रीन स्टार पावस संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि रायझिंग स्टार गणेशवे संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय। महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी 2024 स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत ते प्रवीण तूळ, नरेश तूळ, अमित तूळ, नरेंद्र तूळ, अमित तूळ, संदेश तूळ, विकी गुरव आणि सिद्धेश मांडवकर। महायुतीचे कार्यकर्ते असणारे ते श्री विकासजी तावडे, शिवसेना शाखा मावळंगे नातुंडे शाखा प्रमुख, श्रीधर तूळ, विकी गुरव, संदेश तूळ। प्रमुख कार्यकर्ते असणारे मनोहर तूळ, विश्वास तूळ, रामकृष्ण तोसकर, दिगंबर पाटील, विद्याधरजी गोगटे, विजय बोलिये, विलास गजने, महेश गजने, शांताराम चंदुरकर, श्री प्रशांत गुरव, सुयोग तूळ, प्रजोत मिरजोळकर, सर्वेश शिंदे, प्रतीक तूळ, संचित तूळ, सुरेंद्र तूळ, दिनेश तूळ, अनिल तूळ, समीर मिरजोळकर, अक्षय तूळ, रविदादा गुरव, रवी शिंदे आणि प्रकाश लाखन। भाजपा मावळंगे नातुंडे प्रमुख कार्यकर्ते श्री बाई शिंदे, श्री मिलिंदजी गुरव, मंगेशजी गोळेकर, श्री दीपक शेठ बिरजे, नानासाहेब शिंदे, संतोष गोळेकर, विनायक गोळेकर, अभिजित शिंदे, विलास वारिशे, वसंतजी नेने आणि संजयजी गोगटे।
अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. आजच्या दिवसातील होणारा सकाळ सत्रातील पहिला सामना सुरू होतोय तो रायझिंग स्टार गणेशभे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स. नाणेफेक जिंकून प्रथम अहमदी ग्रीन स्टार संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि रायझिंग स्टार गणेशभे संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील ते पंकज सुर्वे आणि अमित तूळ या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडतील. स्कोरर म्हणून काम पाहतात ते सॅमसन चंदूरकर. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे प्रक्षेपण केलं जातंय. सौरभ मयेकरजी यूट्यूबद्वारे प्रक्षेपण करतायत. महेश तुवाडी आयोजित महायुती पुरस्कृत मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी 2024 स्पर्धा क्रमांक पहिला या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील सामना सुरू होतोय तो रायझिंग स्टार गणेशभे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स या संघांच्या मध्ये पहिली लढत सुरू होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली ती रायझिंग स्टार संघाकडून दीपक शिंदे आणि गजेंद्र शिंदे. स्ट्राईकला असेल तर दीपक शिंदे, नॉन स्ट्राईकला गजेंद्र शिंदे. पहिल्या षटक फेकण्यासाठी अहमदी ग्रीन स्टार संघाकडून विश्वास टाकला गेलाय तो गफार काझीवरती. गफार कासू याच्यावरती विश्वास टाकलाय तो अहमद नाकवा संघनायक अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाचे. हा सामना 5 षटकांचा खेळला जाणार आहे तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चालू होणारा सामना आहे तो रायझिंग स्टार गणेशभे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स. नाणेफेक जिंकून अहमदी ग्रीन स्टार संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि रायझिंग स्टार संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक शिंदे आणि गजेंद्र शिंदे. स्ट्राईकला असणारे दीपक शिंदे, नॉन स्ट्राईकला गजेंद्र शिंदे. पहिला षटक फेकण्यासाठी गफारचा पहिला चेंडू दीपक शिंदे यांच्यासाठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हलकेच केंकडला कव्हरच्या दिशेला. इथे धावबादचा धोका होऊ शकतो मात्र सुरक्षित आहे ते गजेंद्र शिंदे. पहिली धाव घेण्याच्या नादामध्ये दीपक शिंदे यांचा पाय घसरला आणि ते मैदानामध्ये पडले आणि त्यामुळे कोणतीही धाव इथे होणार नाहीये. इथे धावबादचा धोका होता मात्र सुरक्षित आहेत ते गजेंद्र शिंदे. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने टाकला गेलाय तो गफर कासू याच्या माध्यमातून. पहिलं षटक इथं फेकलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मारत येताना गफर सामना करते ते दीपक शिंदे. गफरचा दुसरा चेंडू इथे दीपक शिंदे यांच्या शॉर्ट पिच पद्धतीने जोरदार फटका खेळलाय. स्क्वेअर लेगचे चेंडू हवेमध्ये आहे. कोणती धाव इथे एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय मात्र वनडी स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जोडली जाते ते रायझिंग स्टार गणेशभे संघाच्या धावसंख्या धावपलकर जोडली जाते ती 1.
आतापर्यंत गफ्फर याने 2 चेंडू हाताळले, 1 धाव खर्च केले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गफ्फरच्या माध्यमातून केली जाते. दहा 12 पॉईंटचे रनअप करून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात ते गफ्फर. सामना करतील ते दीपक शिंदे. पुन्हा शॉट पद्धती जोरदार फटका केलाय, मिड ऑनच्या डोक्यात झेल होईल का, आणि ते फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होते ते रायझिंग स्टार गणेश संघाला. बाद होते ते दीपक शिंदे. होता तो दीपक शिंदेच्या माध्यमातून मिडॉनच्या डोक्यावर चेंडू गेला होता आणि मात्र चेंडू जाऊन विसावला तो प्रणय मोरकर याच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचे ते पतन झालं. मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वरती गेले ते निलेश शिंदे. गफर आपल्या षटकातील पुढे चेंडू फेकण्यासाठी शॉर्ट पिच पुन्हा एकदा चेंडू इथे हलकेच खेळून काढला. चेंडू येतोय तो मिडॉनच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्रगत येतात अरफान नाकवा. चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी एक धाव देखील खात्यामध्ये जोडली जाते ती राजेश्वर गणेशच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावले. धावसंख्या होती ती धावपल करती 2 धावा. चांगलं षटक म्हणावं ते आतापर्यंत गफर कासू याचं. कोणताही मोठा फटका इथे मारला दिला गेला नाही तो गफर याच्याकडून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले ते गफर याच्याकडून. 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी देखील बाद करण्यामध्ये यश मिळाले ते गफर याला. आता मात्र प्रथम स्ट्राईकला जातात ते गजेंद्र शिंदे. गफर पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढे चेंडू फेकतोय. सामना करते ते गजेंद्र. पुन्हा एकदा शॉट चेंडू होता इथेच खेळून काढला. चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतात अरफान नाकवा. चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करती 3 धावा. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू असणार तो गफ्फर याचा. सामना करणार आहेत आता निलेश शिंदे. पुन्हा त्या शॉर्ट पिच मध्ये हलकेच खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेला. मैदानच्या अडथळ्यामुळे फक्त इथे एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 4 धावा. इथे पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार गणेश संघाची धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 1 गडी बाद 4 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 4 धावा. दुसरं षटक फेकण्यासाठी आले ते प्रणय मोरकर. पहिला चेंडू प्रणयाचा येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये जोरदार फटका स्ट्रेट पद्धतीने येतोय आणि ते झेल बाद. फटका सूर्य होता मात्र एक चांगला क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेला उभा होता तो शुभम मोरकर. कोणतीही चूक केली जात नाही शुभम मोरकर याच्याकडून आणि ते झेल बाद होतो तो निलेश शिंदे.
थँक्यू डीजे. युनाइट नंबर 4 होती मैदानाच्या आतमध्ये गेले ते संकेत जोशी. या आधीच्या चेंडूवरती बाद झाले ते निलेश शिंदे. चांगला फटका होता मात्र चेंडू विसावला तो शुभम मोरकरांच्या हातामध्ये. प्रणयचा पुढे शॉर्ट पिच पद्धती हलकेच खेळून काढला पॉईंटच्या डोक्यावरून ते संकेत जोशी यांनी एक धाव ते पूर्ण केलं. दुसरा धावेचा इथे प्रयत्न दिसतोय. धावब्याचा धोका होऊ शकतो मात्र सुरक्षित आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावा गणेश भाईच्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 6 धावा. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना ते प्रणय मुरकर यांचं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला तो निलेश शिंदे. चांगला फटका खेळला होता मात्र त्या चेंडूवरती चेंडू जाऊन विसावला तो शुभम मुरकरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा प्रणय आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी संकेत याच्यासाठी हलकेच खेळून काढला. पुन्हा एकदा संकेत आणि चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक जात आहेत ते गफर. चेंडू फेल केला जातोय तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 7 धावा. आता मात्र स्ट्राईकला असणार ते गजेंद्र. प्रणयाचा पुढील चेंडू पुन्हा जोरदार फटका खेळला. चेंडू जातोय ते क्षेत्ररक्षक हर्षल भाटकरच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. एक धाव जोडली जाते ते रायझिंग स्टार गणेश भाईच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 8 धावा. आता मात्र स्ट्राईकला गेले ते संकेत. प्रणय आपला पुढचा चेंडू पुन्हा शॉट चेंडू बॅटची कळ लागून चेंडू जातोय गलीच्या दिशेला. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 9 धावा. थोडंसं संत पद्धतीने क्रिकेट चालू मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना आहे तो रायझिंग स्टार गणेश भाई वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पावस. प्रणय आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू मध्ये चेंडू जातोय सीमा पार षटकार. पहिला षटकार संकेत जोशीच्या बॅटमधून निघाला. या 6 धावेने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडली गेली. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 15 धावा. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार गणेश भाई संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 2 गडी बाद 15 धावा. तिसरं षटक फेकण्यासाठी आले ते अहमद नाकवा. स्वतः संघनायक अहमदी ग्रीन स्टार पावस संघाचे. पावस एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेले अहमद नाकवा 70 चे ब्रँड अँबॅसिडर. अहमद याचा पहिला चेंडू इथे पेश करतील ते गजेंद्र शिंदे. अहमद आपला पहिला चेंडू गजेंद्रसाठी शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा पंच पंकज सुरू यांच्याकडून दंडित केलं जातंय. एकत्रित स्वरूपात धाव रायझिंग स्टारच्या खात्यामध्ये जमा केली जाते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 16 धावा. 2 गडी बाद 16. आतापर्यंत धावसंख्या झाली ती धावफलकावरती. अहमद आपला पुढील चेंडू जोरदार फटका केला. चेंडू बाहेर बांधाच्या पल्ल्यात षटकार. गजेंद्रच्या बॅटमधून निघतो हा षटकार. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते ती रायझिंग स्टारच्या फलंदाजाकडून. या आधीच्या चेंडूवरती फटका इथे गजेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला तो 6 धावांकरता. या 6 धावेने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडली. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 22 धावा. पुन्हा अहमद आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा जोरदार फटका येतो लॉंग ऑफच्या दिशेला.
एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती ते समाधान मानलं तिथे गजेंद्रला. या आधी चेंडूवरती षटकार पाहायला मिळत होतो गजेंद्रच्या बॅटमधून. त्यानंतर एक धाव पूर्ण केली गेली ती गजेंद्रच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली ती एका धावेने धावपल करते 23 धावा. आता मात्र स्ट्राईकला असतील ते संकेत जोशी. अहमद आपल्या षटकाचे पुढे चेंडू होता हलकेच कंकळला पॉईंटच्या डोक्यावर. संकेताने एक धाव तर पूर्ण केली जाईल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे धावबाचा देखील धोका होऊ शकतो मात्र सुरक्षित आहेत ते. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे धावबाचा देखील धोका होऊ शकतो मात्र सुंदर आहे बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते ते संकेत आणि गजेंद्र यांच्यामध्ये. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 3 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 26 धावा. अहमद पुढचा चेंडू बॅट चिकट लागते ते. चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. चांगली फलंदाजी ते पाहायला मिळते ती गजेंद्र आणि संकेताच्या माध्यमातून. पहिले 2 फलंदाज बाद झाले होते ते रायझिंग स्टार गणेश संघाचे दीपक शिंदे आणि निलेश शिंदे. त्यानंतर पूर्णपणे संघाची मदार अंगावर घेतले तिथे संकेत जोशी आणि गजेंद्र यांनी आपला धावपलक धावता ठेवलाय. अहमद आपल्या षटकातील पुढे चेंडू फेकण्यासाठी सामना करतील ते गजेंद्र. पुन्हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा बॅट चिकट लागते ते. चेंडू जातोय गलीच्या दिशेला डिक्लेरेशन स्वरूपात एका धावेला. एका धावेने धावसंख्येत भरणा. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 28 धावा इथे जोडल्या गेल्यात. धावपल करते. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते ती संकेत आणि गजेंद्रच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू या षटकातील असणार आहे. तिसरं षटक प्रगतीपर्यंत पथावरती असणार आहे ते आतापर्यंत अहमद नाकवायचं. पुन्हा शॉट पद्धतीने जोरदार फटका केला. चेंडू होलमध्ये असणार आहे. झेल होईल का? अरफान चेंडू मागे. इथे मात्र झेल सुटतो. इथे मात्र चूक केली जाते अरफान नाकवायच्या कडून आणि त्याचे रूपांतर झाले ते 6 धावांमध्ये. चांगला इथे फटका इथे पाहायला मिळाला गजेंद्रच्या बॅटमधून. मिडांच्या डोक्यावर चेंडू भिरकावला होता. बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक अरफान नाकवा होता मात्र अरफानकडून चूक केली गेली आणि त्याचं रूपांतर झालं ते 6 धावांमध्ये. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती धावपल करते 2 गडी बाद 24 धावा. पहिल्या षटकांत धावा झाला तो रायझिंग स्टार संघाच्या होता 4. दुसऱ्या षटकांत धावा झाल्या होत्या त्या 15. त्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी आले होते अहमद नाकवा. थोडंसं महागडं असं षटक ठरलं. धावसंख्या पोहोचली ती धावपल करते आतापर्यंत 34 धावा. आता मात्र 4थं षटक फेकण्यासाठी येतात ते शुभम मुरकर. सामना करतील ते संकेत जोशी. पहिला चेंडू शॉट जोरदार फटका खेळला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या पोहोचेल ती धावपल करते 35 धावा. आतापर्यंत धावसंख्या जोडली जाते ती धावपल करते 35. शुभम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतोय. सामना करते संकेत. पुन्हा तो जोरदार फटका इथे खेळायचा होता संकेताला मात्र बॅट आणि बॉलचा काही इथे संपर्क झाला नाहीये. शॉर्टपिच पद्धतीचे चेंडू वारंवार टाकले जातात ते शुभम मुरकर याच्याकडून. शुभम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू जोरदार फटका खेळला आहे मात्र चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 36 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती येते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले शुभम मुरकर याच्याकडून. 2 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती शुभम मुरकर याची. यादीचं षटक फेकलं होतं अहमद नाकवाने. पूर्णपणे महागडा ठरला होता. त्या षटकामध्ये 2 षटकार गजेंद्र याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते.
शुभम आपल्या षटकाची पुढे चेंडू संकेतसाठी पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न इथे संकेत जोशी याचा, मात्र इथे बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही, यष्टीचित केलं जातं ते इथे मंदाराच्या कडून संकेत जोशी याला तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. इनॅट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये चालले ते योगेश फडके. चांगल्या प्रकारची फलंदाजी संकेत याच्याकडून पाहायला मिळते. 15 धावांचं योगदान देऊन यष्टीची देऊन तंबूत परतले ते संकेत. पहिला चेंडू इथे शुभमचा, पुन्हा तर शापिक पद्धत चेंडू होता, इथे चेंडू भिरकवलाय. मिडॉनच्या एक धाव पूर्ण केलं. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र एकाच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. तिथे योगेशांना एका धावे धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते 37 धावा. वारंवार शॉर्टपिच पद्धतीचा मारा केला जातो तो शुभम मोरकर याच्याकडून. थोडस मैदानाची पाहणी केल्यानंतर शुभम यांनी ठरवलं प्रत्येक चेंडू हा शॉर्टपिच टाकायला लागेल. क्षेत्ररक्षण बदल केले जातात वारंवार. अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाकडून शुभम आपल्या षटकारी पुढचा चेंडू इथे शॉर्टपिच पुन्हा एकदा बॅट ठिकाणी लागते. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते 38 धावा. खरोखर चांगलं षटक म्हणावे गेले ते शुभम मोरकरांचं. या षटकामध्ये शुभम यांनी फक्त 4 धावा खर्च केल्यात. कोणताही मोठा फटका मारायला दिला नाहीये. फलंदाजाला पूर्णपणे जखून ठेवलं या षटकामध्ये. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार गणेश संघाची धावसंख्या झाली ती धावपल करती 3 गडी बाद 38 धावा. आता मात्र अखेरचं षटक फेकण्यासाठी आलं ते अहमद नाकवा. या आधीचं तिसरं षटक फेकलं होतं अहमद, थोडेसे महागडे ठरले होते. पुन्हा आता शॉर्ट पिच पद्धत जोरदार फटका खेळला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. इथे चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतात प्रणय मोरकर. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांनी धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करती 40 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते ती गजेंद्र याच्याकडून. आपल्या संघासाठी धावा जोडण्याचा प्रयत्न त्याच्याकडून वारंवार केला जातोय. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते 40 धावा. अहमद आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय. जोरदार चेंडू होता येते आणि ते त्रिफळाची होत आहेत ते गजेंद्र शिंदे. 4थी विकेट जाते ती रायझिंग स्टार गणेश संघाची गजेंद्र शिंदे याच्या रूपाने. युनाइट नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये चालले ते ओमकार गोरिवले. चांगली फलंदाजी गजेंद्र याच्याकडून केली जात होती, मात्र त्रिफळाची 2 तंबू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. हलकेच खेळून काढायचं होतं इथे ओमकाराला. चेंडू पडल्यानंतर काहीसं समजलं नाही. ओमकार याला कोणतीही धाव मिळणार नाहीये. आता मात्र चांगलं षटक म्हणावं लागेल ते आतापर्यंतचं अहमद नाकवाचं. यादीचं षटक त्यांचं महागडं ठरलं होतं. त्याची भरपाई करताना इथे अहमद एक धाव तर पूर्ण केली जाईल. इथे चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 41 धावा. खरोखर चांगलं षटक म्हणावं लागेल ते आता मात्र अहमद नाकवायचं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले ते अहमद याच्याकडून.
3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. अहमद आपल्या षटकातील पुढचा चेंडू शॉट पीच जोरदार फटका खेळलाय, मात्र चेंडू जातोय डिक्लॉस रूपात. चांगला फटका आहे, मात्र मैदानाच्या काही अडचणी असल्या कारण या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. एका धावाने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 42 धावा. चांगली फलंदाजी ते आता मात्र पाहायला मिळते ती रायझिंग स्टार याच्याकडून. धावसंख्या पोहोचली ती धावपल करते 42 धावा. 4 गडी बाद झालेत. अहमद आपल्या षटकातील अखेरचा चेंडू फेकतील आणि या इनिंग मधील देखील अखेरचा चेंडू असणार आहे. अहमद पुन्हा एकदा आपल्या षटकातील अखेरचा चेंडू फेकण्यासाठी ओमकार गोरिलेसाठी ते शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका खेळत होता ओमकाराला, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आहे. मात्र 22 रुपये एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेची भर पडते ती गणेशजीच्या खात्यामध्ये. एका धावेने धावसंख्या पोहोचली ती धावपल करते 43 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना रायझिंग स्टार गणेशजी संघाने 43 धावा पूर्ण केल्यात. 5 गडी बाद. 44 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवण्यात येते रायझिंग स्टार संघानं अहमदी ग्रीनशा पावस संघासमोर. त्यामध्ये गजेंद्र शिंदेच्या 20 धावांचं योगदान आणि संकेत जोशी यांनी 15 धावा जोडल्या. त्यामुळे आपल्या संघाला 43 धावापर्यंत नेऊन ठेवले ते रायझिंग स्टार गणेश संघाला. संकेत आणि गजेंद्र यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली ते संकेत आणि गजेंद्र याच्याकडून.
असणारा सामना रायझिंग स्टार गणेशवे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पावस या दोन संघांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकून अहमदी ग्रीन स्टार संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि रायझिंग स्टार गणेशवे संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करत असताना रायझिंग स्टार गणेशवे संघाने 43 धावा करून 44 धावांचे विजय उद्दिष्ट ठेवले होते. अहमदी ग्रीन स्टार संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती. ते अहमदी ग्रीन स्टार संघाकडून मंदार कीर आणि प्रणय मोरकर पहिलं षटक फेकण्यासाठी. रायझिंग स्टार संघाकडून विश्वास टाकला गेला तो ओमकार गोरुले याच्यावरती. 10-12 पॉलांचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ओमकार गोरुले आणि त्यांचा सामना करतील ते मंदार कीर. 44 धावांचा इथे पाठलाग करत येतो अहमदी ग्रीन स्टार संघाला. ओमकारचा पहिला चेंडू फुलरल्यांचा बजिंड होता. इथे खोदून काढले ते मंदार यांनी. चेंडू येतो मिड ऑनच्या दिशेला. चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने श्री गणेशा केला जातो तो अहमदी ग्रीन स्टार संघाच्या धावांचा. आता मात्र स्ट्राईकला जातील ते प्रणय मोरकर. राईट आणि लेफ्ट असं मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन असल्याकारणे वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागणार आहे ते रायझिंग स्टार गणेशवे संघाला. दुसरा चेंडू फेकण्यासाठी येते ओमकार सज्ज झालाय. प्रणय सुरेखा मिळते चिकलला चेंडू गेला होता संकेत गुरव हातामध्ये. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू निसटलाय तो संकेत गुरव याच्याकडून एक जीवदान भेटते देते प्रणय मोरकर यांना. आता मात्र फलंदाचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. ज्यावेळी एक झेल सुटला जातो फलंदाज त्यावेळी फलंदाचा कॉन्फिडन्स दुणावला जातो. ओमकार आपल्या षटकाची पुढील चेंडू पुन्हा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. मात्र लेगस्टिकच्या बाहेरून जाणाऱ्या पंचांकडून इथे दंडित केलं जातं. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा केली जाते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपळ करती 2 धावा. ओमकार पुन्हा एकदा आपल्या षटकाची पुढचा चेंडू सुरेश चेंडू हलक्याच खोंगळ इथे झेल येऊ शकतो. इथे मात्र झेल सुटला जातोय. वारंवार इथे चुका केल्या जातात क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच इथे फलंदाज बाद होऊ शकला असता प्रणय मोरकर. मात्र मोठी चूक केली जाते ती योगेश फडके याच्याकडून. भली मोठी चूक केली जाते. आता मात्र योगेश फडके याच्याकडून याआधी चूक केली होती संकेत गुरव यांनी. एक छोटासा झेल सोडला होता. त्यानंतर चूक होते ती योगेश याच्याकडून पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकला असेल मंदार. ओमकारचा चेंडू इथे पुन्हा सुरेख चेंडू होता. इथे हलकेच करून काढण्याचा प्रयत्न होता मंदाराचा. लेग बाय सुपाजीत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते 3 धावा. चांगली प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता इथे केली जाते ती ओमकार गोरुले याच्याकडून. माफ करा धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते 4 धावा. ओमकार आपल्या षटकाची पुढचा चेंडू प्रणय मोरकर साठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेगस्टिकच्या बाहेरून जाणार आहे. पंचांकडून दंडित केलं जातं. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते 5 धावा. 2 जीवदानं मिळाली ती प्रणय मोरकर यांना. आता मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स वाढतोय. जोरदार फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रणयाला. मात्र बॅट आणि बॉलचा काही तर संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम पाहिलं जातं ते यष्टीरक्षक दीपक शिंदे यांच्याकडून. अखेरचा चेंडू या षटकातील पुन्हा जोरदार भिरकाळ. आता मात्र झेल होईल का? झेल काही होत नाही. मात्र एक धाव पूर्ण केली जाते. थोडस इथे एक चुकीची केली जाते. इथे 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातात. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मात्र चुका केल्या जातात क्षेत्ररक्षकाकडून. जिथं 1 धाव होती तिथे 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते प्रणय मोरकर आणि मंदार कीर यांच्या माध्यमातून. या 3 धावाने धावसंख्येमध्ये भरणा केली जाते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करते. धावसंख्या पोहोचली ती धावपळ करती 8 धावा. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 8 धावा. 44 धावांचा पाठलाग करत येतो अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाला. पहिल्या षटकांत धावा झाल्या त्या धावपळ करती 8.
दुसरा षटक फेकण्यासाठी आदित्य. पहिला चेंडू तो शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा पंचांकडून दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते. ती पावस संघाच्या धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 9 धावा. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा येतो. मध्ये ग्रीन स्टार पावस संघाला. आदित्य आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकतो. इथे मध्ये पुन्हा शॉट जोरदार फटका केला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेल होईल का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार प्रणय मुरकरच्या बॅटमधून निघतो हा षटकार. प्रणय मुरकरचे 2 झेल सोडले गेले होते. त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागणार ते रायझिंग स्टार गणेश भेळ संघाला. एक छोटासा झेल सोडला होता तो संकेत गुरव यांनी वेष्टीच्या मागे. त्यानंतर योगेश फडके यांनी झेल सोडला होता. त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागणार ते रायझिंग स्टार गणेश भेळ संघाला. 6 धावा मिळतात. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 15 धावा. दहा 15 पॉईंटचा रनअप घेऊन राऊंड विकेट मारा करताना आदित्य. पुन्हा सुरेख चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणार आहे. पंचांकडून दंडित केलं जात आहे. एक धाव मिळते ती ग्रीन स्टार पावस संघाला. एका धावाने धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 16 धावा. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अशा वेळी चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता केली जाते ती. प्रणय मुरकरच्याकडून 2 जीवदानं मिळाली. त्याचा फायदा कुठेतरी उठवताना दिसतो तो प्रणय. पुन्हा सुरेख चेंडू जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेल होईल का? चेंडू मागे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे निघतोय प्रणय मुरकरच्या बॅटमधून. दुसरा षटका प्रणय मुरकरच्या बॅटमधून निघतो. वारंवार शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू टाकले जातात. आदित्यने पूर्ण समाचार घेतला होता. षटका पुन्हा जोरदार फटका फाईन लेगच्या दिशेला भिरकावला प्रणय मुरकर यांनी. मात्र डिक्लेअर स्वरूपात एकच धाव खात्यामध्ये जमा होणार आहे. धावसंख्या पोहोचते तिथे धावपलकावरती 23 धावा. आता मात्र धावसंख्येला जोमाने सुरुवात झाली. 2 षटकार इथे प्रणय मुरकरच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता मात्र प्रणय मुरकरच्याकडून 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आदित्य पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रणय मुरकर यांना. सुरेश चेंडू हलक्यात खेळून काढला. चेंडू येतो वन साईडच्या दिशेला. चेंडू फेल केलं पण एक धाव ते पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. ते 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 25 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी प्रणय मुरकर करते. मैदानाच्या आतमध्ये 2 झेल सोडले गेले होते. त्यानंतर पूर्णपणे फायदा उठवताना प्रणय. पुन्हा एकदा आदित्यचा पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणार आहे. पंचांकडून दंडित केलं जातंय. एक धाव मिळते. धावसंख्या होते ती धावपलकावरती 26 धावा. पूर्णपणे दुसरं षटक महागडं ठरते ते आदित्यचं. पहिल्या षटकानंतर धावा झाला ते 8. दुसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावरती आहे. फुलटॉस इथे झेल होईल का? निलेश शिंदे झेल मागे. आता मात्र कोणती चूक केली जात नाही क्षेत्ररक्षकाकडून. इथे झेल बाधत आहेत ते प्रणय मुरकर. थँक्यू डीजे. युनाइट नंबर 3 वरती मैदानाच्या आत झालेत ते
अहमद नाखवा. अखेरचा चेंडू शिल्लक असणार या षटकातील आदित्यचा. धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत धावपलकावरती 26 धावा. 44 धावांचा इथे पाठलाग करत येतो अहमदी ग्रीन स्टार पावस संघाला. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जात होती. प्रणय मोरकर याच्याकडून दोन झेल सुटले गेले होते. त्यानंतर 2 षटकार देखील त्याच्याकडून पाहायला मिळाले. आदित्य आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी आदित्य. अखेरचा चेंडू अहमद यांच्यासाठी. शॉर्ट पद्धतीचा चेंडू जोरदार फटका इकडे पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातो शशांक जोशी याच्याकडून. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. चांगल्या प्रकारची फेक देखील पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्येत भरणा. धावसंख्या पोहोचते धावपलकावरती 27 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अहमदी ग्रीन स्टार संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 27 धावा. जर या मैदानामध्ये नवीन संघ कोणते दाखल झाले असतील तर त्याने आपल्या संघाची नाव नोंदणी करायचे. दुसरं षटक फेकण्यासाठी ओमकार गोरे शॉर्ट पिच पेद्याचा चेंडू होत आहे. ते जोरदार फटका देखील अहमदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण शशांक जोशी याच्याकडून केलं गेलं. मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपलकावरती 28 धावा. 44 धावांचा इथे पाठलाग करत येतो अहमदी ग्रीन स्टार संघाला. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते पावस संघाकडून. ओमकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी आला तो ओमकार आपल्या षटकातील दुसरा चेंडू फेकतोय. हलकेच खेळून काढला ते मंदार याने. एक धाव तर नक्कीच मिळेल. एका धावेवरती समाधान मानतात ते मंदार. एका धावेने पुढे धावसंख्या सरसावते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 29 धावा. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला जातात ते अहमद नाखवा. एक चांगला फलंदाज. ओमकारचा पुढील चेंडू जोरदार फटका खेळायचा होता. ते ऑन साईडच्या दिशेला चेंडू फील्ड केला जातोय. मात्र तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. चेंडू फील्ड केला जाते तेजस गोरिल यांनी. एक धाव मात्र रोखू शकलेली नाहीये. धावसंख्या पोहोचली ती धावपलकावरती 30 धावा. 1 बाद 30 अशी धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली ती धावपलकावरती पावस संघाच्या. ओमकार आपल्या षटकाचा पुढचा डोसला वर पद्धतीचा चेंडू होता. इथे बाद होतात ते मंदार कीर. दुसरी विकेट जाते ती अहमदी ग्रीन स्टार संघाची. अहमद मंदार कीर याच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे ते धावपलकावरती 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे ते ओमकार गोरिल याचं. पहिलं षटक देखील त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं टाकलं गेलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं होतं तिथे आदित्य याला. तब्बल 19 धावा खर्च केल्या. आणि पुन्हा एकदा तिसरं षटक आतापर्यंत हाताळलं गेले ते ओमकार गोरिल याच्याकडून 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील घेतले त्यांनी मंदार कीर याच्या रूपाने. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये झालं. नेट नंबर 4 वरती अरफान नाखवा. थँक्यू डीजे. नेट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये गेले ते अरफान नाखवा. ओमकार पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू हलकेच खेळून काढला इथे कव्हरच्या दिशेला. चेंडू फील्ड केला जातो संकेत जोशी याच्याकडून. तत्पूर्वी 1 धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 31 धावा.
ओमकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळतोय. जोरदार फटका इथे खेळायचा आहे. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू फील करतायत योगेश शिंदे, योगेश फडके. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 32 धावा. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघाची धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 2 गडी बाद 32 धावा. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे ती अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघाला. येणारे चेंडू असतात 12 आणि धावा करायच्या त्या देखील 12. पाहूया संघनायक दीपक शिंदे कोणावरती विश्वास दाखवतात. चौथं षटक कोणाच्या हातामध्ये मार्गस्थ केलं जाईल. आमंत्रित केलं गेलं ते होते निलेश शिंदे. कर्णधार दीपक शिंदे आणि निलेश शिंदे यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईकला असणार ते अहमद नाकवा. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा अहमद. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. जोरदार फटका इथे झेल होईल का? चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. दणदण करीत चौकार. इथे चांगला फटका अहमद नाकवाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू भिरकावला होता. 1-1 चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. 4 धावा. निलेश पुढचा चेंडू. पुन्हा शॉर्ट पिच पद्धती चेंडू. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय योगेश फडके याच्याकडून. कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना दिसतात ते निलेश शिंदे. आधीच्या चेंडूची चौकार लगावला तो अहमद नाकवा आणि त्यानंतर एक डॉट बॉल येतोय. निलेश पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू भिरकावतोय. जोरदार फटका खेळायचा अहमदला. मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चांगला चेंडू म्हणावा गेला निलेश शिंदे. आता स्लोअर पद्धत चेंडू टाकण्यात आला. कुठेतरी फसले गेलं तिथे अहमद नाकवा. पूर्णपणे दडपण दिसतंय त्यांच्या खांद्यावरती. निलेश आता पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर पद्धत चेंडू. जोरदार फटका. चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपात. एका धावेला फटका चांगला होता. मात्र एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होते ती धावफलकावरती 37 धावा. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. निलेश शिंदे याच्याकडून 5 धावा खर्च केल्या गेल्या. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक असणार निलेश शिंदेच्या या षटकामध्ये. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे तिथे विजयासाठी अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघाला. निलेश शिंदे याला कुठेतरी डॉट बॉल काढावे लागतील. अहमद सर काय पहिले बाद करावं लागेल. पुन्हा जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेल होईल का? मात्र चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. फटका इथे अहमद नाकवा यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. आता मात्र एका धावेची गरज. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मात्र लेग बाय स्वरूपात इथे धाव पूर्ण करणं केली जाते आणि हा संघ विजय होतो तो अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने देखील चांगला खेळ. त्यांचं देखील अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.